आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील. तुमच्यापासून कोणीही दूर जाणार नाही. लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील. तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल. तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यात असा काहीतरी बदल घडेल की ज्यामुळे जे लोक तुमच्या जवळ आहेत, जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाहीत. अशा 3 टिप्स आहेत ज्या अगदी सोप्या आहेत, छोट्या आहेत, पण त्या खरंच खूप इफेक्टिव्ह आहेत. पहिलं म्हणजे तुमची स्माईल. आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते. मग स्माईल म्हणजे काय? स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसत राहिलं पाहिजे. स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे. जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजे. म्हणजेच काय की तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे, खुश दिसला पाहिजे. यामुळे लोकांना आपल्याकडे बघून छान वाटते. त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जरी ते काही विचारत असतील, दुःखात असतील, तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की अरे हा नेहमी कसा काय प्रसन्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारे लोक. आपल्यावर जळणारे लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजूनच जास्त जळतात. त्यांना असं वाटतं की याला किंवा हिला कोणत्या गोष्टीचा आनंद झालेला असतो. प्रत्येक वेळी हा खुश असतो आणि बऱ्याचशा लोकांचं असंच असतं. ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात. म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलंच पाहिजे. लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की तू का खुश आहेस? तू कसं काय नेहमी खुश राहतोस? कोणाला जेलस फील करून द्यायचं असेल, कोणाला जळवायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे, खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो. आपण खरोखरच खुश राहायला शिकतो. कारण बघा, ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काहीतरी विचार सुरू असतात आणि त्यामुळेच आपण अजून जास्त दुःखी होतो. अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो तर आपल्या मनात चांगले विचार येतात. आपण खुश राहायला शिकतो आणि यामुळेच आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो. बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं. त्यांना आपल्यासारखं बनावंसं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ बडबड करू नका. फालतूचं काहीही बोलू नका. आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळ्या जगाला जिंकू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतू बोलून, वायफळ बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर देखील करू शकतो. बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो, पण फालतूचं काहीतरी बडबड करणारा नाही आवडत. असे लोक कोणालाच आवडत नाहीत. जो व्यक्ती उगाच तुमच्याजवळ येतोय, त्याचं काहीही सांगतोय, उगाच काहीतरी बडबड करतोय ज्यात काहीही तथ्य नाही, एखादा टॉपिकवर काहीतरी बोलतोय पण खूप घुमवून फिरवून सांगतोय, तर असा व्यक्ती आपल्याला बोरिंग वाटायला लागतो. अगदी तेच आपल्याला करायचं नसतं. आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही. म्हणून वायफळ बडबड करणे टाळा. तेवढेच सांगा जेवढे सांगण्याची गरज असते. खरं तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नसते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात. आणि तुम्हाला तर हे माहीतच असेल की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्याला सुद्धा देतात. म्हणून ठरवून घ्या, तितकंच बोलायचं जितकी गरज आहे, तिथेच बोलायचं जिथे गरज आहे. पण असा सुद्धा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवी तितकी वायफळ बडबड करू शकतो. त्याच्याजवळ बोला, त्याला सगळं काही सांगा, पण प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका. याच्यामुळे लोक बोर होतात आणि यामुळे तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होते. लोकांना तुम्ही नको नकोसे वाटायला लागता. पण या उलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकंच बोललात आणि महत्त्वाच्या गोष्टीत बोललात तर मात्र लोक तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होतील. तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ॲटिट्यूड. हा कसा असला पाहिजे? आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे, आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो.
यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते. लोक चार चौघात आपला अपमान करत नाहीत आणि लोक चार चौघात आपल्या मागूनसुद्धा आपली रिस्पेक्टच करतात. आणि आपले मित्र, आपल्या आजूबाजूचे, आपले नातेवाईक, आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांशी पॉझिटिव्ह राहाल. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, तिच्याशी बोलता, तेव्हा पॉझिटिव्ह राहा. सकारात्मक गोष्टी बोला, खोटं आणि वरवर नाही, आतून बोला. आणि मग पहा, ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल. त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटायला लागेल. जेव्हा काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल, कधीकधी आपल्याला राग येतो, अशावेळी शांत राहा. त्या गोष्टीतली सकारात्मकता शोधा. कधीकधी गरजेचं असतं समजदार बनणं. प्रत्येक वेळी रागराग करून चालत नाही. प्रत्येक वेळी गडबडीने निर्णय घेऊन सुद्धा चालत नाही. अशावेळी कामी येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन. आणि या आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळे बनतो, लोकांच्या नजरेत चांगले बनतो, ॲट्रॅक्टिव्ह बनतो. आणि बघा, काहीही झालं तरी थांबू नका. त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत. मग भलेही तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येत असेल, तुमच्या मनासारखं घडत नसेल, तरीसुद्धा सकारात्मकता सोडू नका. सकारात्मक राहा, दुःखी होऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा. नेहमी चेहऱ्यावर एक हसू ठेवा. विनाकारण बोलू नका आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आणि मग बघा, सगळे कसे तुमच्याकडे आकर्षित होतात ते.